लोकसभा निवडणूक लढण्याकरता 100% इच्छुक आहे। पक्षानं संधी दिल्यास पुणे लोकसभा निवडणूक लढणार। भाजपमधून जगदीश मुळीक यांचा लोकसभेवर दावा आहे। 2027 पर्यंत पुणेकरांचे प्रश्न सोडवणार असल्याचं मुळीक म्हणतात। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। 2024 वर्ष सुरू झालेलं आहे आणि याच वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत। जगदीश मुळीक आपल्यासोबत आहेत, जे माजी आमदार आहेत आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष देखील राहिलेले आहेत। याआधी देखील आपण बोललो होतो की तुमची नेमकी तयारी काय आहे। आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, अगदी कमी कालावधी राहिलेला आहे, कधीही निवडणुका घोषित होऊ शकतात। काय नेमका तुमच्या मनात चालू आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने? सन 2027 पर्यंत पुणे हे देशातील सगळ्यात स्वच्छ शहर असलं पाहिजे, सगळ्यात आरोग्यदायी शहर असलं पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी लोकसभेच्या माध्यमातून काम करता येईल। मला वाटतं आहे तुम्ही आत्ता जे अनेक नावं इच्छुक आहेत म्हणून सांगितलं, तर सगळ्यांना पक्षामध्ये इच्छुक राहण्याचा अधिकार आहे। कार्यकर्ता म्हणून कुठलाही कार्यकर्ता काम करत असताना त्याला ग्रामपंचायतचा सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार बनण्याची इच्छा असते आणि त्यांनी ती पक्षाकडे व्यक्त देखील केली पाहिजे। ही पक्षाकडे व्यक्त केल्याच्यानंतर पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाला आम्ही सगळे बांधील असतो। त्याच पद्धतीनं भाजपमधले देखील सगळे इच्छुक जे आहेत ते आम्ही पक्षाला बांधील आहोत। पक्ष जो काही निर्णय देईल, ज्याला आदेश देईल, त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण राहू आणि या पुणे शहराच्या विकासासाठी आम्ही काम करू। पुणे शहर सगळ्या अर्थानं सर्वांगानं पुढे नेण्याचा प्रयत्न करू आणि याचाच एक भाग म्हणून आम्ही सर्वजण मिळून आता जनतेमध्ये जात आहोत। मी देखील या निवडणुकीच्या दृष्टीनं जनतेमध्ये ठिकठिकाणी जाऊन संवाद साधत आहे, कार्यकर्त्यांच्या भेटी होत आहेत। पक्षामध्ये जेव्हा ही सगळी वेळ येईल उमेदवारीच्या बाबतीतली, त्यावेळेला सगळ्यांनाच बोलवलं जाईल, त्यावेळेला आम्ही त्या बाबतीत वरिष्ठांशी बोलू। कॅमेरामन सचिनसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।